शेटजीने आधार दिला. माझा हातात घेऊन शेटजी गिरवायला लागला. शेटजीने आधार दिला आणि थरथरणारा हात पुढे कधीच थरथरला नाही बघा. तर मी पहिला शब्द शिकली तो शेटजी. शेटजींची साव शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली. शेटजींनी मला शिकवलं. कधी पाठीवर तर कधी शैतान पाठीवर शिकवलं. शेटजींची साव शिकलीच. बुक वाचायला शिकली, लिहायला शिकली. शेटजींसारखीच बुक वाचायला शिकली आणि शेटजींसारखा मोठा विचार करायला शिकली. माणसं मागणं बडबडत होती, पाय शिकती म्हणून कपाळाला त्या पाडत होती. मग तो सोहळ्याचा दिवस उगवला. 1848 ला पुण्यात भिडेच्या वाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा काढली. पुण्याला आग लागली. आनंद झाला शाळा ओळखून राहिली. आणि शेटजी घरोघरी जाऊन लेकरांना गोळा करत होतं. त्यांच्या आई बापांना सांगत होतं. आमची शाळा चालली होती, पण ही शाळा बंद पडावी म्हणून हाताने नाव टाकलं जात होतं. विष्णुपंत खंडेसारख्या शिक्षकाला वाईट टाकायची धमकी दिली जात होती. मग शिक्षकच नसल्यावर शाळा चालायच्या कशा? शेटजी विचारात पडले. मी शेटजींना म्हणाले, शेटजी कसला विचार करता? शाळा नाही बंद पडणार, मी आहे ना शाळेत शिकवायला. तेव्हा कोण बाई शिकवायला उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकते? मी मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल. रस्त्यानं जाताना माणसं टाकामाका बघत होती. काय बाई बोलत होती, कोण रही कुठं चालली? अरे बायको तुझीवर पदर सुरू कुठं चालली म्हणायची. माणसाशी मागणं बोलत होती, चालत होती आणि माझी पावलं पुढं पडत होती. शाळा जवळ आली कशी पापाचा कळत झाला. बाई उमऱ्याच्या बाहेर पडली, मुलांची बायको शिकवायला लागली. ही वार्ता पुण्यात पसरली. मी शाळेत पोचले. पोरींचं चेहरं बघून माझ्या मनाला धीर आला. मी शिकवायला सुरुवात केली. पोरी पाठीवर पेन्सिलीने लिहित होत्या. जणू स्त्री जातीचं भाग्य लिहित होत्या. म्हणलं आज या पोरी शिकतील, उद्या मोठ्या होतील, आपल्या कर्तृत्वाचा एवढा मोठा गलका करतील की समाज वृक्षावरची भुजं पळवून लावतील. दिवसाची शाळा आणि घरी रात्रीची शाळा. कसं शिकवायचं हे पण मी शिकवत होते. तुम्हाला सांगू का, शाळेला जाताना माणसं त्रास द्यायची, दारात उभं राहायची, टोमणं मारायची, तगशीळ घालत पुढलं जायचं. निघाली मैदान आरवा तिला सतवे थांब उडवती का असा कोणी खाकरायचा, कोणी शेण टाकायचा, कोणी चिखल फेकायचा, कोणी दगड मारायचा, तर कोणी अंगावर खरकट पाणी टाकायचं. सगळी फिदी हसायची. खडकीची दगड माझ्या कपाळाला लागते. रक्ताची चिळकांडी उडाली. म्हणलं पुढे जाणाऱ्या बाईला असंच मागाड उडालत. एक दिवस शाळेत जात असताना एक गटिंगण माझ्या पुढ्यात उभा राहिला आणि मला म्हणतोय कसा, माग फिरायचं. बाईच्या जातीला एवढा जोर मारा नाही, माग फिरायचं, नाही तर तुझ्या शाबूत ठेवायचं नाही. मला म्हणलं कार बाबानो, तुमचं बरं सगळं बाईच्या आबरूजवळ जेवून थांबतं. असा उचलला हात घालत खडा त्याच्या कोवळात. तेव्हापासनं माझं सगळ्यांच्यावर बोचक बसलं. बाईच्या जातीला कणखर असायला. आणि शेटजीनं सुद्धा माझ्याबरोबर धोंडीरामाला पाठवायची व्यवस्था केली. त्या काळात बाईनं शिकावं आणि शिकवायला उमऱ्याच्या बाहेर पडावं लय मोठं धाडसाचं काम होतं. जीवाचा धडा करून मी हे काम करत होती. मी कुणाला बदत नव्हती आणि शेटजी तर कुणाला बदनार होतं. शेटजींचं वादळ घोंगावत माझ्या आधी कधीच पुढे निघून गेलं होतं. त्यांच्या पाठनं माझं वादळ. आता दोन वादळ एकत्र
शेटजींना पिडत होत. गोविंद माया, तुझ्या त्या लेकसुनेला आवर खालो, तुझ्या त्या लेकसुनेनं धर्माला टाळं फासलंय टाळं. तुझं ते ड्युट होतं शाळा, तिथं ती सटवी शिकायला जात रे. गोविंदा, तुझी आई खालच्या जातीची पोरं शिकली, अवमानगा झाली तर आम्ही काय खोट्या ठेवून फिरायचं रे? शिंच्यानो तुम्हाला बुचराय घालायचे मागंदा आहे तुम्ही. पण असली फेरी तुम्हाला कशाला सुचतात? ही फेरी थांबली पाहिजे, नाहीतर तुम्हाला वाईट टाकायला लावू. गोविंदा, तो ज्योती माजला ना रे तुझ्या जीवाला. त्याला काय काम धंदा सटवीला नाही पोट निघाली ती फेरी करायला. ही फेरी थांबली पाहिजे, नाहीतर शिंच्यानो धर्म बुडवता का रे? त्या दोघांना घरातलं बाहेर काढा, नाही तर तुम्हाला वाईट टाकायला. अशी धमकी देत होता. मामांजींचा जीव कासा दिसवत होता. वातावरण तापलं होतं. तर बायका जमल्याच म्हणून त्या काळातली आठवण सांगून दिली. आम्हाला मुलबाळ नाही, हिची कुजबूज आजूबाजूला वाढली होती. मला मुलबाळ नाही, त्याची जाणीव झाली. हनुमानकर बनवून गेलं माझा आणि शेठजींचा संसार पुरा बाळाशिवाय अपुरा आहे हे कधी जाणवलंच नाही मला. मलाही नाही आणि शेठजी मूल होत नाही तर जावयाला दुसरं लग्न करायला सांगूया. आमची सावित्री सांभाळून घे चौकीला, असं माझं बाबा म्हणाला. काहीच करपून केलं माझं, जेवढे मरून गेला माझं. मुलबाळ नाही बघा, मुलबाळ नाही. मी वाचत होती म्हणजे माझा काहीच उपयोग नाही. माझ्या जन्मदात्या आई वडिलांनी सुद्धा हाच सल्ला द्यावा. शेठजींनी मला शिकवलं, शेठजींनी मला शिकवलं. माणूस म्हणून जगायला शिकवलंय आणि माणूस म्हणून विचार करायला शिकवलंय. नुसतं लिहायला वाचायला नाही शिकवलं मला शेठजींनी, तर साता जन्म